स्वप्न मोठं आहे मग तयारी सुद्धा मोठीच हवी। जेईई, नीट, MHT, CET परीक्षांमध्ये यश मिळवायचं आहे तर अपेक्स अकॅडमी विटा आहे तुमच्या सोबत। तज्ञ, अनुभवी, प्रशिक्षित प्राध्यापक, डिजिटल क्लासरूम, सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र, विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन, डेली प्रॅक्टिस पेपर, प्राध्यापकांच्या निरीक्षणाखाली ज्यादा अभ्यासिका, मुला मुलींकरता स्वतंत्र हॉस्टेल व मेस, निसर्गरम्य सुरक्षित कॅम्पस। आता डॉक्टर इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करा अपेक्स अकॅडमी विटा येथे। आजच प्रवेश घ्या। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सरसेनापती वीरबाजी पासलकर सारथी संगणक शिकता शिकता कमवा या योजनेअंतर्गत खानापूर तालुक्यातील लाभार्थ्यांचा विटा तहसील कार्यालयात प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल व तहसीलदार योगेश्वर टोपे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय। यावेळी बोलताना प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल म्हणाले, सारथी संगणक शिकता शिकता कमवा ही योजना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे। ही योजना खूप सुंदर आहे। सर्वांना नमस्कार, मी प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल। सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा। आज शिवजयंतीच्या औचित्याने माननीय जिल्हाधिकारी श्री काकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याकडे जे विद्यार्थी मराठा समाजाचे ज्यांना सारथी या संस्थेचे वेगवेगळ्या कोर्सेससाठी लाभ मिळतात त्यांचा एक कार्यक्रम आपण आयोजित केला होता। त्यात विशेष बाब म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना सारथीच्या स्कॉलरशिपचा किंवा कोर्सेसचा फायदा झालेला आहे, त्यातून त्यांना जॉब मिळालेला आहे, आर्थिक अर्निंग सुरू झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांच्याकडून त्यांच्या पालकांना पहिल्या पगारातून काही गिफ्ट वस्तू देण्यात आलेल्या आहेत आणि तो कार्यक्रम आज तहसील कार्यालय विटा येथे घेण्यात आलेला आहे। तसेच सारथीचे जे उपक्रम आहेत त्याबद्दल जनजागृती व्हावी, तळागाळातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हे उपक्रम पोहोचावेत जेणेकरून त्यांच्या शैक्षणिक आणि करिअरमधल्या प्रगतीमध्ये सारथी या संस्थेच्याकडून त्यांना मदत व्हावी, त्यांना लाभ मिळावेत आणि शासनाचे जे वेगवेगळ्या योजना आहेत मराठा समाजासाठी त्याचे लाभ त्यांना मिळावेत यासाठी जनजागृतीच्या उद्देशाने हा कार्यक्रम करण्यात आला होता। यासाठी तहसीलदार योगेश्वर टोपे साहेब, नायब तहसीलदार डॉक्टर साळुंके साहेब, तसेच वेगवेगळे संस्था चालक यांनी सहकार्य केलं आणि अत्यंत उत्तम असा उपक्रम पार पाडला। धन्यवाद। या कार्यक्रमासाठी खानापूर तालुक्यातून अनेक कॉम्प्युटर सेंटरचे विद्यार्थी पालकांसोबत उपस्थित होत्या। या योजनेच्या माध्यमातून बऱ्याच विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे। या नोकरीच्या पहिल्याच पगारातून त्यांनी आपल्या आईवडिलांना भेट आणून त्यांना देऊन आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित केलाय। माझे नाव रोहित मारुती सूर्यवंशी, मी यश कॉम्प्युटरचा विद्यार्थी आहे। मी सारथी हा कोर्स पूर्ण केलेला आहे, म्हणजे आता 4था कोर्स चालू आहे माझा। मी त्याच्यामार्फत क्लासमध्ये आम्हाला की शेतकऱ्यांचं फॉर्म म्हणजे आता शेतकरी ID किंवा शेतकरी सातबारे उतारा हे कसे काढायचे हे शिकवलं जाते। परत नंतर क्लासमध्ये दुसरा टॅली, MSIT, IT चा कोर्स आहे भरपूर। त्याच्यानुसार आम्हाला की कॅम्प्युटरमधील भरपूर माहिती त्या कोर्समधून आम्हाला भेटलेली आहे। त्याचा उपयोग आता मी विमा प्रतिनिधी म्हणून काम करतो आपल्या खानापूर तालुक्याला आणि त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचं जे काय म्हणजे शेतकरी विचारतात की सातबारा कसं काढायचा, काय करायचं या ऑनलाईन त्यांना आम्ही त्याचं डायरेक्ट आपल्या मोबाईलमध्ये फील्डवरच त्यांना प्रशिक्षण देतो। ते प्रशिक्षक आम्हाला क्लासमध्ये जसे येतात तसं आम्ही फील्डवर शेतकऱ्यांना ते आम्ही सांगतो। मी प्रतीक्षा मच्छिंद्र डोईपुढे, मी यशोधन कम्प्युटर्समधून सारथी हा कोर्स केला आणि सारथी हा कोर्स कंप्लीट झाल्याबरोबर मला खूप अशी माहिती भेटली, जसे की कम्युनिकेशन कसं करायचं किंवा संगणक कौशल्य प्राप्त झाले। त्यातून मला महात्मा गांधी विद्यालय माहुली येथे कम्प्युटर टीचर म्हणून हा जॉब लागला आणि मी पहिल्या पगारातून माझ्या आईला गिफ्ट खरेदी केले, कपडे, आणि भावाला लॅपटॉप हा खरेदी केला। त्याबद्दल सारथी आणि यशोधन कम्प्युटरचे मी मनापासून आभारी आहे। मी ऋतुजा रमेश पवार, राहणार गांधीनगर विटा। मी गेली 3.5-4 महिने झाले सारथी हा कोर्स करते। मला या कोर्सचा फायदा असा झाला आहे की यातून माझं इंग्लिश कम्युनिकेशन स्किल आहे ते बऱ्यापैकी डेव्हलप झाले, प्लस मला यातून बेसिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे ह्याबद्दल बरीच माहिती मिळाली आहे। मी सध्या बुधगावला PGDमध्ये हा कोर्स करते। मी तो कोर्स करत हा सारथी कोर्स आहे हा मॅनेज करते। यातून मला खरंच खूप फायदा झाला आहे। प्लस मी बेसिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या कोर्समधून बरेच जसं हे असतील स्किल वगैरे ते भेटलेच आहेत। प्लस हे केले आहेत रिझ्यूम वगैरे बनवणे या गोष्टी वगैरे घरी बसून किंवा
इन्स्टिट्यूटमध्येही इतरांना वगैरे बनवून दिलं. त्यातून मी काही इन्कम पिन मिळवला आणि त्यातून मी माझ्या आईला साडीसुद्धा गिफ्ट केली. मला खरंच याचा खूप फायदा झाला आणि अजून या पुढे मी हा कोर्स कंटिन्यू करते. 2 मॉड्यूल माझे झाले, ते अजून 2 राहिलेत. तरी मी खरंच मनापासून आभारी आहे साधना कम्प्युटर क्लासेसचे मॅडमचेही, त्यांचे मार्गदर्शन लागले यासाठी कोर्स. थँक्यू. मी पळशीत असते, पळशी गावातली आहे मी आणि सारथी हा लाभ मराठ्यांसाठी आहे आणि सारथीमुळे आम्हाला भरपूर काही शिकायला भेटलं आणि त्यातून असं शिकायला भेटलं की शिकावा कमवा. त्यातून आम्हाला सर फॉर्म ते भरायला शिकवतात आणि त्यातून आलेली फीही आम्हाला देतात वगैरे. आणि सारथीमध्ये 4 मॉडेल असतात. पहिलं मॉडेल हे इंग्लिश स्पोकनचं असतं, दुसरं मॉडेल हे एक्सेलचं असतं. आता माझं 3रं मॉडेल चालू आहे आणि 4थंही लवकरच येईल आणि त्यासाठी मी स्वाती धर्मेंद्र कदम, मी रेणावीची आहे आणि माझी मुलगी कोमल कदम, तिने माझ्यासाठी भरपूर केलं आहे आणि आत्तासुद्धा जॉबला आहे आणि तिने पहिल्या कमाईत मला दोघांनी पण कपडे घेतले आणि घरात पण साथ दिली भरपूर. पण आज ती काहीतरी कमवायला लागली, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अभिमान वाटतो, कमवते त्यामुळे अभिमान वाटतो आणि आमच्यासाठी काय करते ते त्यासाठी सुद्धा आम्हाला ही वाटते अभिमान. यावेळी तहसील कार्यालयातील पदाधिकारी, कर्मचारी, खानापूर तालुक्यातील कम्प्युटर सेंटरचे चालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.